विसरला, ऑगस्ट 10 तारखेला तुम्ही पुण्याला भेटायला आलेला आत्याकडे, तेव्हा तुम्ही मला मोबाईल घेऊन आला होता. LG चा मोबाईल होता, 10,000चा मोबाईल दिलेले. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे संक्रांती. संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तसं मी कम्युनिटी पेजवरती टाकलेलंच आहे. आणि ही साडी मी नेसलेली आहे संक्रांतीसाठी. संध्याकाळी कदाचित दुसरीही नेसेल, माहित नाही, तिळगुळ वाटायला जाताना. आणि एके ठिकाणी हळदी कुंकू पण आहे, तर ते जर जायचं झालंच तर मग दुसरी नेसेल मी. आता ही साडी, याची डिटेल्स इंस्टाग्रामवरती तुम्हाला मिळतील. कडून आहे तिळगुळ घे गोड गोड बोल. माझ्याकडून राहिलंय तिळगुळ घे गोड गोड बोल. तरी सगळे ठेव. तिळगुळ घे गोड गोड. मी पडतोय, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी पडतोय. सगळ्यांना आशीर्वाद. आयुष्यमान भव. हळू जा, हळू जा. याच्यावर भांडाय गेले. पतंग मोठा दिला नाही. नाही त्याच्याला पतंगच आहे, फक्त ती फिरकी नाही म्हणून. पण ह्याच आहे वाटतं, नायलॉनचं वाटतं. नाही, साधं आहे. उडवून बघायला पाहिजे, पण हे छान आहे एकदम क्यूट क्यूट टाईप. ऑफिस मधून हॅपी संक्रांती. वड्या छान दे, वडी खाऊन बघते. गोड बोला, गोड बोला, गोड. काय करायचं? माझेच पाय माग की पाय असेच की सरळ. आयुष्यमान भव. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पाय इकडे. अरे असं काय, इक्वल पाहिजे. ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी जो आहे तो कंटिन्यू करते. कंटिन्यू करण्याच्या जर कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलात तर कंटिन्युअसली असे काही कमेंट्स येतात की कोणतं नेमकं प्रोडक्ट वापरायचं सांग. आणि खूप सारे प्रोडक्ट्स ब्रँडमध्ये मार्केटमध्ये आलेले आहेत, खूप सारे ब्रँड्स आलेले आहेत आणि कुठलं सूट होतं तेच कळत नाही. तू पण दाखवतेस ते, पण हे एकदा ते सूट होईल, हे सूट होईल, काही समजत नाही. काही काही असे असतात की आम्हाला काही करायची गरजच नाही, आमचं नैसर्गिकच त्वचा इतकी छान आहे. सगळं मान्य आहे, पण कसं होतंय, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्वचेचे प्रॉब्लेम होत जातात. आणि आफ्टर 30 नंतर तर ते जास्त होतात. पिगमेंटेशन, किंवा जर तुम्ही सनस्क्रीन जरी साधं नाही वापरलं तरी तुम्हाला हळूहळू कळून येतं. आमच्या फॅमिली मेंबरमध्ये एकटीचं तसंच झालं होतं. मी माझ्या मावशीलाच किती वेळा सांगितलं होतं की सनस्क्रीन नेहमी फॉलो कर, नेहमी लाव. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावरती बारीक बारीक रेडसर असे चट्टे येऊन थोडंसं असं रेडनेसपणा जो आहे तो आलेला आहे. आणि आता तिला सनस्क्रीन जे आहे ते कंपल्सरी सजेस्ट केलेलं आहे. म्हणून सांगते की सनस्क्रीन मॉइश्चरायझर तरी गरजेचंच आहे. पण आपल्याला जर समजत नसेल की कसं स्टार्ट करायचं स्किन केअर, आणि कोण सांगणार, आणि कोणावरती विश्वासच नसतो. कधी कधी इन्फ्लुएन्सर पण सांगतात, ते पण सगळ्यांना खोटंच वाटतं. मग माझं तर मत की चांगले सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट जे असतात त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करा आणि तुम्हाला तुमचा जो कन्सर्न आहे तो सांगा, आणि मग ते तुम्हाला सांगतील. पण काही जणांचं असं असतं की त्यांच्याकडे तिथे जवळ चांगले डर्मेटॉलॉजिस्टच नसतात. काही जण सांगितले की तिथे जा, त्याच्यानंतर डॉक्टरांशी अपॉइंटमेंट घ्या, त्याच्यानंतर भरमसाठ फी असते, त्यानंतर त्या प्रोडक्टची फी असते, त्यानंतर प्रत्येक वेळी जावं लागतं परत फॉलोअप घेण्यासाठी. आणि त्यातून पण चांगलं त्याचा रिझल्ट मिळाला तर ठीक आहे. मग हे सगळं टाळण्यासाठी तुमचे खर्च सुद्धा म्हणजे वाचतील आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल. याच्यासाठी मी क्युअर स्किन ॲपचं सजेशन नेहमी देते. आणि खूप जणांनी जेव्हा जेव्हा त्यातून लॉग इन करून सगळं ट्रीटमेंट घेतलेलं आहे, त्यांचं किट जे सुरू आहे, तर खूप जणींना चांगला फायदा पडला. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही बघितलं देखील असेल की काहींनी सांगितले की मला खूप चांगला इफेक्ट पडलेला आहे म्हणून.
करायचं काय, क्युअर स्किन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, पिन कमेंटमध्ये सुद्धा देते. तुम्ही टायटलवरती क्लिक केलात की डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो ओपन होऊन जाईल ह्या व्हिडिओचा. त्याच्यामध्ये ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून फ्री ऑफ कॉस्टमध्ये. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याच्यानंतर तुमचा जो कन्सर्न असेल तो तुम्ही तिथे सांगायचा. फेससाठी आणि हेअरसाठी मोस्टली ते आहे, बाकी कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही नाही, म्हणजे बाकी जास्त करून फेस आणि केसांसाठीच आहे ते. मग त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर जे आहेत ते एक चांगले डर्मेटॉलॉजिस्ट तुम्हाला अपॉइंट केले जातात आणि तुम्ही त्यांच्याशी फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट करू शकता. चॅटमध्ये तुम्ही सगळं सांगू शकता. ॲनालाइज केलं जातं तुमच्या स्किन AI थ्रू आणि तुमच्या स्किन म्हणजे फोटो तुम्ही काढून पाठवता. त्याच्यानंतर डॉक्टर त्या स्किनमध्ये कोणता प्रॉब्लेम आहे, काय आहेत, हे सगळे ॲनालाइज करून तुम्हाला किट जे आहे ते सजेस्ट करतात. त्या किटची किंमत 1499 आहे. तुम्ही माझा कुपन कोड हाऊसक्वीन 100 यूज केलं तर तुम्हाला 100 रुपीचा ऑफ मिळून जाईल. आता माझा किट हा तुम्हाला सुद्धा युजफुल होईल सांगू शकत नाही मी जर प्रोडक्ट कोणते वापरत असले तर. कारण काय होतं, माझा स्किन कन्सर्न वेगळा, माझा स्किन टाईप वेगळा, माझं लाईफस्टाईल वेगळं किंवा माझी स्किन वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटल फॅक्टरशी रिॲक्ट करणे ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असल्यामुळे त्याचे प्रोडक्ट दुसऱ्याचे प्रोडक्ट तुम्हालाही सूट होतील याची गॅरंटी नसते. आणि एकतर 15 डेजला किंवा 20 डेजला तुमचा फॉलोअप सुद्धा घेतला जातो. तुम्हाला जर ते प्रोडक्ट सूट नाही झाले तर तुम्हाला चेंजसुद्धा करून दिले जातात. आणि हे अगदी घर बसल्या होतं. तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कुठल्याही प्रोसेसिंग फी किंवा काहीच द्यायची गरज नाही. फक्त प्रोडक्टचे पैसे इथे तुम्हाला पे करावे लागतात आणि हे सगळं अगदी घर बसल्या होऊन जातं. माझा जवळजवळ 2021 पासून मी सांगत आलेले आहे आणि इथे तुम्ही आधीचा फोटो नंतरचा फोटो बघताय. खूप चांगला चेंज मी अनुभवलेला होता म्हणून मी त्यानंतर हे सजेस्ट केलं. असं नाही की मी सांगते आणि मी हे करते म्हटल्यानंतर काहीतरी गोष्टी सगळ्या याच असल्या पाहिजेत. तर खूप पैसे वाचतात त्याच्यामध्ये. कारण आत्ता जवळजवळ म्हटलं तर डर्मेटॉलॉजिस्टची फी खूप जास्त, कारण स्वतःच्या अनुभवावरून सांगते. सध्याच मी बाबांना घेऊन गेले होते तर फी खूप खूप जास्त असतात, खूप म्हणजे खूप. तर ते सगळं टाळण्यासाठी तुम्ही करू शकता आणि होप्स की ते जर क्युअर स्किनवरती असतं तर मी तिथे सुद्धा त्यांना पायाचं दाखवलं असतं. पण फेस आणि हेअरसाठी असल्यामुळे मी जास्त काही तिथे दाखवलेलं नव्हतं. सो त्याचे डिटेल्स मी देईन, ट्राय नक्की करा. आणि स्किन कन्सर्न किंवा हेअरचे काही इश्यू असतील तर ते मला तिथे सांगितलं. बाबा तर आता आरवला आणायला गेलेले आहेत. खूप जणी मला म्हणतात तर आरवला आणायला बाबांना कशाला पाठवतेस, तर खरंच सांगू, बाबांना चालण्याची खूप गरज आहे आणि जेवढे त्यांचं शरीर चालतं राहील, चांगलं त्यांचा व्यायाम होईल तेवढं बरं राहील. कारण दिवसभर ते घरी असतात, सकाळी फक्त चालून येतात. त्याच्यामुळे मग मी जबरदस्तीने त्यांना त्यांची चालणं होऊ देत म्हणून पाठवते. तर मला 5 मिनिटं लागणार आहेत आरवला घेऊन यायला. मला माझ्या सासऱ्यांची खूप काळजी आहे. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर सगळीकडे अख्ख्या भावकीमध्ये चौकशी करू शकता. बरं, मी ना मगाशी बाजारात गेले होते म्हणजे आरवला सोडून येताना, तर मला एक छान ऊद मिळालं होतं, नवीन आणलंय मी. घरातनं जेव्हा मी आरती करते, पूजा करते किंवा दिवाबत्ती करते तर अगरबत्ती बाहेरच्या साईडला लावते. अगरबत्ती देवाला दाखवत नाही, फक्त इथून पेटवून घेते आणि बाहेर लावते, प्रज्वलित करते आणि बाहेर लावते. त्यानंतर ऊद जे आहे, अशा ज्या स्टिक आहेत, तर मला पहिला काय व्हायचं, ऊदने जेव्हा किंवा आपण घरात धूप लावतो ना तर त्याने श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायचा. काही जणांना होतो तसा त्रास. मग मी एक इथं शॉप आहे भांडूपमध्येच, तर तिथून जेव्हा मी या ऊदच्या चांगल्या व्यवस्थित स्टिक ज्या आहेत तर त्या आणायला लागले, तर तेव्हापासून काही एवढा इश्यू होत नाही. ह्यावेळी मी नवीन घेऊन आले. दरवेळेला धूपकांडी वेगळी असायची, तर ह्यावेळेचे हे बघणार. मग अशी नंतर मी देवाजवळ तेव्हा दिवाबत्ती करेन तेव्हा मी लावेन, तेव्हा बघू हे कसं फ्रॅग्रन्स येतो याचा किंवा छान असा सुगंध कसा पसरतो. आता लावायचं आहे दही. काय झालेलं, मी जेव्हा राजस्थानला गेले होते तर तेव्हा तिथून एक पॉट आणलेला आहे छोटा आणि एक पाण्याचा पण ग्लास आणलेला आहे आणि तो बाबांसाठी आणलेला आहे. BP पेशंट, शुगर पेशंटसाठी तो चांगला असतो. आणि एक छोटंसं बाऊल आणलंय जे खास दह्यासाठी. तर त्यामध्ये मी लावलंच नव्हतं दही, कारण कंटिन्युअसली पॅकेटच होते दहीचे आणि ते मी व्यवस्थित करून वरती ठेवलेलं. आणि आता माझं कसं क्लीन करताना मी विचार करते मी ते भांडं आणलेलं कुठं आहे आणि ते वरती मी आणल्यानंतर तुटेल किंवा खाली जर ते पडलं तर ते तुटणार, म्हणून ते वरती होतं. तर ते काढलंय आणि त्याच्यामध्ये दही लावते. बघू त्याच्यामध्ये दही कसं जमतं. तर त्या माणसाने तरी भरपूर मोठं चढवून सांगितलं मला की इसमें दही बहुत अच्छा जमता है, ह्याऊ त्याऊ. आता बघू काय कसं जमता आहे की बिघडता आहे. चला, छोटासा बाऊल आहे तर याच्यामध्ये लावूयात दही. आता मी काय करणार आहे, हे जे विकतचं दही आहे ना तर ते वापरणार आहे. त्यानं लागते काय बघूया, नाहीतर मग विरजन जे आणून करायचं परत. तसं आपण जास्त करून माझ्या घरी स्टीलच्या भांड्यात दही लावलेलं आहे भरपूर वेळा. मम्मीने लावले, व्यवस्थित लागलेलं आहे. पण आपण मातीच्या भांड्यात किंवा चिनी मातीच्या भांड्यात किंवा मग काचेच्या भांड्यात लावतो. तर हे आता या भांड्यामध्ये लावूयात.
दही तरी आता 2-3 तास. ते नवीन हे आहे ना भांड, ते राजस्थानवरून आणलेलं बघा, त्याच्यामध्ये दही लावलं. आता काही 3-4 तासानंतर बघू सेट कसं होते, नक्की तसं होते का. आणि सचिन मला म्हणायला लागले ह्या ड्रेसमध्ये आल्याबरोबर की कॉलेजला असताना, म्हणजे मी कॉलेजला होते जेव्हा आमचं लग्न ठरलेलं, तर तेव्हा असताना तेव्हा याने मला पहिला मोबाईल दिला होता. जेव्हा साखरपुडा झाल्यानंतर 2 महिन्यांनी जूनला साखरपुडा झाला, ऑगस्ट 10 तारखेला तुम्ही पुण्याला भेटायला आलेला आत्याकडे, तेव्हा तुम्ही मला मोबाईल घेऊन आला होता. LGचा मोबाईल होता, 10,000चा मोबाईल दिलेले गिफ्ट त्यावेळी 11 वर्षापूर्वी. आणि मस्त होता, 1 नंबर मोबाईल होता. फोटो वगैरे खूप छान यायचे. काय केलीस तो? मी कुठं काय करू, बंद पडला की नंतर तो 3 वर्षांनी 2 नाही, मग बंद पडल्यावर काय केलीस असं म्हणालो. तुमच्याकडेच दिलेला. मग मी काय केलं काय माहित नाही. आणि मला म्हणायला लागलं तू कॉलेजला होती कशी झाली. खरंच माझं कॉलेजचं जर अटायर असायचं ना, असं असायचे ड्रेस माझे, एक तरी असं पूर्ण, म्हणजे हे असं ड्रेस, हेअरस्टाईल पण अशीच असायची. आणि ते सगळ्या मुली आता निदान कॅन्टीन मध्ये तरी जातात पोरी, बाहेर पडतात, तिथे आम्ही कॅन्टीन मध्ये सुद्धा जात नव्हतो. 11वी-12वीत तरी घराजवळच कॉलेज असल्यामुळे कसं, म्हणजे त्या एकदा 7 वाजता आतमध्ये शिरलं क्लासरूम मध्ये की बरोबर 11:45ला कॉलेज सुटायचं, मध्ये बाहेरच नाही आम्ही पडायचं. आणि पडले तरी 4 मुली असं मैत्रिणी आम्ही असं खाली पण घालून जाणार, खाली पण घालून देणार. आणि ग्रॅज्युएशनला असताना सुद्धा मैत्रिणी आम्ही जे होतो, म्हणजे मी आणि अश्विनी इकडून जायचो आणि आम्हाला जवळजवळ बरोबर 1 तास लागायचा, म्हणजे तिथं जाऊन फाट्यावरती तिथं उतरून परत कॉलेज असं टेकावरती असेल ते चढून जायला. आणि 6:30ला ती बस असायची. ती बस चुकली की आम्हाला दुसरी बसच मिळायची नाही, कारण कॉलेजच चुकायचं पूर्ण. 7:30ला 7:20ला कॉलेज असायचं. आणि तेव्हा मग असं दोन्ही साईडला इथे 2 पिना, ही ओढणी अशी, हा ड्रेस, एक तर असे ड्रेस, हे अशी नॉर्मल पटियाला पॅन्ट किंवा सेमी पटियाला पॅन्ट हे, किंवा ही नॉर्मल पॅन्ट किंवा फुल पटियाला किंवा मग चुडीदार टाईप रिंकल पॅन्ट आम्ही म्हणायचो. तर ती इथे 2 टाचणी लावलेल्या, सॅग अशी पाठीवर अडकवलेली. मी एका साईडलाच घ्यायची, कारण दोन्ही साईडला इथे की ते टाचणीला प्रॉब्लेम व्हायचा कधी कधी, म्हणून एका साईडलाच घ्यायची अशी. आणि ही वेणी अशी वरती क्लिप, आणि असं तेव्हा केस जरा चांगली होती, आता दाखवत नाही. ही वेणी अशी समोर असायची, किंवा मला वाटतं तुम्ही इथून भांग पाडून इथून रोल करून वेणी घालायची, असं काहीतरी असायचं. हे 2च माझ्या स्टाईल असायच्या. आणि असं निदान घड्याळ लक्षात नाही घालायची की नाही, ते घालायचे वाटतं, घालायचे. मला घड्याळ घालायचे, निळ्या पट्ट्याचं घड्याळ होतं. हा, ते खूप घालायचे, ओव्हल शेपचं. हा, पण त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर कधी हेच नाही. आता मी 2-3 वर्ष लग्न झाल्यानंतर तुझी वेळ बदलली. मी घड्याळच काढलं, कारण लग्न आरव झाला, मग कुठं बाहेर जाणार काय, ते राहिलंच. आता 3-4 वर्ष मी परत कलेक्शन स्टार्ट केलं घड्याळांचं, मग आता व्यवस्थित घालते. पण ते आठवलं कॉलेज, आणि मला पण आज दिवसभर असाच फील यायला लागला, असं एकूण कॉलेजलाच गेल्यासारखं. आणि मी स्वतः हे असंच मी कधीतरी अटायर केलेलं, कधीतरी मी वापरलोय. नंतर माझ्या लक्षात की हे अशीच पॅन्ट लांब असायचं. आता दुसरे 2 ड्रेस आहे ते इथे टॉप आहे, पण हा लांब. आणि हा मला वाटतं मी 2 महिने आधी टेलरांच्याकडे दिलेला, त्यांनी मला काल दिलाय ड्रेस. ह्या 2 महिन्यात तर मी अक्षरशः खेटा घातला ब्लाउजांसाठी, कारण ह्याच्यावरून राजस्थानवरून आणलेले, प्लस मध्ये कधी घेतलेले. 2 महिन्याच्या आधी मी तुम्हाला साड्या पण दाखवलेल्या, ते सगळं मी आत्ता दिल्यात त्यांनी ब्लाउज. आता तुमच्यासाठीच तो मशीन घ्यायला जाणार आहे. होय, नाही त्यांचं हे चांगलं आहे, शिवणावर चांगले आहे. अजून जो राजस्थानवरून जो ड्रेस घेतला होता तर तो मला शनिवारी देतो बोलले त्यांनी. पॅटर्न जो शिवायला टाकला, तुम्हाला मी राजस्थानहून आल्यानंतर जे कापड दाखवलं होतं रेड कलरचं, तर ते मला शनिवारी देतो बोलले त्यांनी. बघूया, मग तेव्हा दाखवलं की तेव्हा इकडे. आता इकडची एक गोष्ट तुम्हाला सांगते, हे जे आहे इथलं, तर आम्ही काय केलं आहे, हे कपाट आणि हे इकडं सगळं सामान, हे छोटं मोठं सामान, हे कधी कधी गरजेला लागेल तेव्हा मी घेतलं होतं, पण हे पण. आणि आता असं झालं की छोटं छोटं सामान आणि बाकीचं सगळं आवडलं, म्हणजे हे आरवचं बाहेर दिसतंय किंवा ह्या अशा गोष्टी मी ठेवलेल्या बाहेर दिसतात, हे तरी काय विचारायचंच नाही. मग त्याच्यासाठी इथे थोडी जागा रिकामी आहे. मी आता काय करणार आहे, इथलं जे सामान आहे थोडं ते थोडंसं काढायचं आणि इथे ते ठेवायचं, ते करणार आहे आता. आणि इथे आम्ही दुसरी गोष्ट सांगितली करायला, हे सगळं सेल आउट करतोय, म्हणजे जाते हे सगळं. आणि इथे माप घेऊन गेलाय, जवळजवळ 15 दिवस झाला ना, 3-4 तारखेच्या दरम्यान ते फर्निचर मला माप घेऊन गेलाय प्रॉपर. आणि ते आम्हाला शुक्रवारी डिलिव्हर करतो मी सांगितलं, ते आल्यानंतर सांगायचं, म्हणजे प्रॉपर दिसेल सगळं. कारण काय होतं, प्रमोशनचे प्रोडक्ट्स असतात आणि कुठले तर आगारूचे पण हे प्रोडक्ट असतात, तर ते काही आम्ही वापरत नाही जास्त. मग कोणाला यूज करायचं असेल तर त्यांनी निम्या किमतीमध्ये किंवा मग त्यांना आवडेल म्हणजे जसं हवं असेल तसं ते घेऊन जातात की हा धनश्री तुझ्याकडे ज्युसर आहे का, तर आमच्याकडे नाही आहे. तर ते आता मिक्सर तरी आहे घरात, मिक्सर आला तर तो कशाला वापरणार, म्हणून मग कोणतरी असणे सरळ विचारायला तर धनश्री आहे तर ते तुझ्याकडे आम्ही घेतो.
मग ते कसं होतं नाही तर मग प्रोडक्ट्स ठेवणं पण अवघड होतं कधी. त्यापेक्षा असं वाटतं की गावी असते, सुळ्याला असते तर काही टेन्शन नसतं, मोठं घर आहे, सगळ्यात मावलं असतं. पण कनेक्टिव्हिटी नाही आहे, हा प्रॉब्लेम येतो. तर आता हे सगळं असं आवरायचं आहे. हे झाल्यानंतर मला पूर्ण तुम्हाला तुमच्याशी ते शेअर करेन मी कसं सगळं मॅनेज करणार आहे, प्रॉपर कसं ठेवणार आहे. कारण तिकडचे जे इकडचा जो भाग आहे ना हा खूप व्यवस्थित सेट झाला. म्हणजे इथे सगळं सामान मावलं, इथे व्यवस्थित झालं. म्हणजे एक माझ्या डोक्यात असायच नाही. आणि इथे काय आता तसंच साडी काल घातली होती, नेसली होती, तर मी अशीच ठेवलेली आहे सुकायला. म्हणजे थोडा वेळ सुकवून मी कुठल्याही घातलेल्या साड्या लगेच घडी घालून ठेवत नाही. दिवसभर मी असं फॅन खाली असतं. हा काय नवीन आणलेला टॉवेल आहे व्हाईट कलरचा, म्हणजे केस पुसण्यासाठी, मी ते असेच ठेवले. मग इथे जरा प्रॉपर हे सगळं सेट झालं. हा भाग व्यवस्थित झाला. म्हणजे जिथं मी कुठं आपण माझं तर मत असं की आपण जिथेही कुठे जाऊ, घरामध्ये सुद्धा कधी कधी आपलं काय होतं की विचार करतो अरे हे असं नाही ते तसं नाही. पण प्रॉपर आपण करून घेतलं ना, एक माइंड ना खूप छान सेट होतं आपलं. काम करण्याला पण उत्साह होतो. जर इकडे तिकडे पसारा दिसत राहिला ना ते नको वाटतं. आणि मी कितीतरी वेळा व्यवस्थित ठेवते, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं. प्रत्येक वेळेला मी काही ना काहीतरी करत असते. कारण काय होतं, ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवल्या जातात, इकडे ठेव तिकडे ठेव, इकडे ठेव तिकडे होतच ते सगळ्यांच्या घरात होतं. त्याच्यामुळे मी विचार केला की प्रॉपरच सगळं सेट होईल आणि जागा थोडीशी एक्स्ट्रा राहिली की बरोबर होईल सगळं. तर त्याच वेळी आम्हाला करून घ्यायचं होतं. जेव्हा आम्ही इथलं हे कपाट वरचं करून घेतलं ना, इथलं हे काय माझं अगोदरचं कपाट होतं जे रिनोव्हेशन केल्यानंतर आम्ही हे आणलं होतं सगळं. हे इथं सेट करून हे वरचं तेव्हा करून घेतलं हे. आणि इथे कोपऱ्यातलं हे वरती कसं चढवलेलं, हे हा सरळच हे 2 पीस आणले. नाही ते नव्हे खालचं. जेव्हा रिनोव्हेशन झालं ना तेव्हा ही ग्रिल जी होती ती ग्रिल ओपन होती माहिती, हे लावलं नव्हतं, खिडकी पूर्ण ओपन होती. तर ते तसं चढवलं होतं त्यांनी पूर्ण कपाट. मग त्याच कपाट ते खिडकीतून आणलेलं आहे, ग्रिलवर इथून आलेलंच नाहीये, ह्याच्यावर पायऱ्यावरून आलेलंच नाहीये, ते खिडकीवरून आणलंय. आणि मग इथे हे करून असा आमचा विचार होता. पण तेव्हा ते असं लक्षात नाही आलं. आपण दोघांनी सरकवलंय ते माहिती आहे ना, तेव्हा लक्षात नाही आलं एवढं ते. मग आता ठीक आहे, चला आता होते होईल म्हणजे व्यवस्थित होईल. मग ते तुमच्याशी मी शेअर करेनच लवकरच प्रॉपर कसं केलंय ते. चला आजचा जो व्हिडिओ आहे ते इथेच संपवते. आता हे जे सगळं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. इथलं सगळं काढायचं आहे मला पूर्ण. आणि व्हिडिओ शूट करतो असले तर खूप वेळ जाणार. आजचा व्हिडिओ कदाचित तो मोठा पण झाला असेल, कालचा आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये देखील सांगा. उद्या मी भेटते, तोपर्यंत बाय बाय.